हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो शर्विलने सांगितलं तसं आता आम्ही चाललो आहोत गणपती बघायला. गणपती आलेले आहेत, सगळ्यांकडे विराजमान झालेले आहेत, सगळ्यांनी त्याचं मस्त स्वागत केलेलं आहे. सो आज आम्ही बाहेरचे गणपती जे आहेत, जे देखावे आहेत ते बघायला चाललो आहोत. जर गर्दी थोडी कमी असेल तर आम्ही मेन पुण्यातले जे गणपती आहे ते बघणार आहोत. गणपती 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 बाप्पा मोरया. गणपती गणपती ऍक्च्युअली आम्ही दरवर्षी जातो दगडूशेठच्या इथे बघायला गणपती, पण यावेळेस थोडा लेट, एक मिनिट, यावर्षी थोडा लेट झालेला आहे. आणि म्हणजे एकंदरीतच संध्याकाळच्या आता 7 वाजले, तो त्यावेळेस जास्त गर्दी असते. सो त्यामुळे मी कन्फ्यूज आहोत. पण बाकीचे जे जवळचे गणपती आहेत, तिथले जे देखावे आहेत ते आम्ही नक्कीच बघणार आणि ते सुद्धा मी शूट करण्याचं ट्राय करेल. आणि बाईकवर जाणार आहोत कारण तिथे कार तर नेणं पॉसिबलच नाही आहे. पण कॅबनं जरी जायचं म्हटलं तरी सुद्धा तिथे काही रस्ते बंद केलेत. सकाळी आम्ही कॅब बुक केली होती तर त्यांनी ते सजेस्ट केलं की तुम्ही कॅबसुद्धा करू नका. सो आम्ही आता बुलेटने जाणार आहोत. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. बॅग इथे थोडी रेडी आहे, थोडी म्हणजे यासाठी कारण थंडी पण आहे. सो त्यामध्ये शर्विलचं थोडं खायचं, बॅग, काय जॅकेट, त्याचं एक्स्ट्रा क्लॉथ आणि असं सगळं आहे. सो ही जर्नी कशी असणार आहे आणि 7 वाजता जाण्याचा एक्सपिरियन्स यावर्षीचा पण माझा पहिला आहे. सो मला पण नवीन आहे, कसं असणार आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि देखावे पण बघायचे आहेत ना, ते संध्याकाळी चांगले दिसतील. त्याचं लाइटिंग्स वगैरे जे आहे ते संध्याकाळी खूप छान दिसतील. आणि आजूबाजूचे गणपती आहेत दगडूशेठचं तेही बघणार आहोत. तो तिकडे समोर चालू. सो स्टे ट्यून. मैं काले कुत्ते का पैखाने का कुछ मार कर कचरात कर. क्या बोला तूने? मैं काले कुत्ते छाड़े गंगा का. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है ना एक अंकुली. शर्विल इथे बघ. दर्शनने आजच न्यू बॅटरी टाकली आहे बुलेटमध्ये आणि त्याचं ते कव्हरच निघालं ऍक्च्युली ते. आणि गाडी एवढी फास्ट होती आणि ते एकदम जोरात पडलं. आणि हुक असतं, त्याला एक नॉब असतं, त्या नॉबचं जो स्क्रू असतो तो निघालाय, ते आता लागत नाही. आता दोरीने कुठेतरी बांधावं लागेल. आणि अशा ठिकाणी आहे की आजूबाजूला काहीच नाही आहे, ट्रॅफिक आहे पण शॉप कुठलंच नाही की जे किंवा मेकॅनिक वगैरे असं काही मिळणार नाही. पण ठीक आहे, बाप्पांचं दर्शन असंच नाही मिळत, थोडंसं स्ट्रगल करायला पाहिजे, थोडीशी स्ट्रगल करायला म्हणजे बाप्पा आपल्याला काय प्रसन्न होते. पहिला गणपती जे बघायला आलो आम्ही ते नवनीत मित्र मंडळ सदाशिव पेठेत आहे. आणि ह्यांचं स्थापना झाली 1969ला. आणि पूर्ण फुल आहे. सिंहासनाच्या बाया पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासरकर, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी परत पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे.
मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःवरून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईल. आम्ही गरुड गणपतीचा देखावा बघण्यासाठी आलो होतो, पण लाईन खूप आहे.
ही इथून स्टार्ट आहे लाईन. रांग बघितली का किती? हो तेच दाखवली मगाशी. फायनली जाणार. हां शर्विलची पण सोय केली. हा हे काय खातं गर्दी खूप होती पण पटापट पुढे सरकतात. 20 मिनटं झाले आम्ही रांगेत उभे आहोत आणि फायनली आता नंबर येतो. बघूया कसं आहे. हो डेकोरेशन आणि देखाव खूप छान आहे, त्याच्यामुळे लाईन पण खूप होती पण मस्त वाटेल. आता बघूया काय कसं. थांबली नाही अशी पटापट निघतं त्यामुळे सगळ्या बाजू शर्विल पण आहे मस्त रांगेत उभा. लाख मोलाचा गोडवा सणात माझा मोरया बसलाय मनात. लाख मोलाचा गोडवा सणात माझा मोरया बसलाय मनात. झिम्मानी फुगडी भजन बारीला जागरण तयारी करून या. नाचून खेळून रंगात रंगून उरात आनंद भरून घ्या. झिम्मानी फुगडी भजन बारीला जागरण तयारी. राजाराम मित्र मंडळ शरशिव पेठ येते. तिकडनं आम्ही जो पहिला देखावा बघितला तिकडनं जवळच आहे. गोल्डन टेम्पलचा देखावा आम्ही केला, मस्त उभारलं. पण एवढी गर्दी आहे गेटवर अक्षरशः एकदम मॉक होता आणि एकदम धक्काबुक्की झाली. लहान मुलं रडत होती. शूज चप्पल काही काढू नका. दर्शन तसंच होतंय ते काढू नका. परत रांगेत जायला ऑप्शन नाही आहे. रांगेत जायला ऑप्शन नाही आहे. रांगच पूर्ण पॅक आहे. गर्दी बघू शकता समोर दाखवेल. ऑलमोस्ट आम्ही जाणं कॅन्सलच केलं. इथे एक स्टॉल आहे जिथे ते गरम गरम बनवतात आहे, तो वडा आम्ही खाल्ला. आणि आता गर्दी किती ते मी तुम्हाला दाखवते. इथून आहे पूर्ण, इथून अशी वरती तिथपर्यंत. लहान मुलं व वयोवृद्ध लोकांना नका पुन्हा गेला तर आणि परत जाण्याची सुद्धा ही रांग आहे इथून. एवढी कमानीच्या पलीकडनं आहे. रात्री यासाठी गर्दी आहे ही लाइटिंग चांगली बघायला मिळते. पण आम्ही आता घामाघूम झालं, धक्काबुक्कीतून आलो, गर्दी बघितली पण कॅन्सल केलं. लहान मुलं त्यामुळे बरेचसे हरवले पण येते, कॅन्सल केलं. आता निघतो. सारखी अनाऊन्समेंट चालू आहे, मुलांना सांभाळा, लहान मुलांना सांभाळा, वयोवृद्ध असेल तर त्यांना सांभाळा. सो आम्ही काही जात नाही आहे, सो बाहेर निघाल्यावर बोलतात. उगवत्या सूर्याच्या लाल गोळ्याला पाहून त्याला पिकलेले फळ समजून ते पकडण्यासाठी बाण मारुतीने
सूर्याच्या दिशेने झेप घेऊन उड्डाण केले. सूर्याला घेण्यास केले बालकाने उड्डाण. अंजनी सूत धन्य हनुमान, जय जय पवन पूत. रावणाच्या कैदेत असलेल्या माता सीतेचा शोध घेत असताना हनुमान अशोक वाटिकेत आहे. व माता सीतेला जीवदान देण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि संजीवनी देऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले. संजीवनीच्या तत्वासाने प्राण वाचले सौमित्राचे. संजीवनीच्या तत्वासाने प्राण वाचले सौमित्राचे. राम म्हणती हनुमंता तू जगती वीर महान. तळहाती द्रोणागिरी घेऊन हे दिव्य उड्डाण. बंडूभाई मलमकर, श्री छत्रपती संभाजी मंडळ, उजव्या सोंडेचा गणपती. सर्व गणेश भक्तांचे तसेच वर्गणीदार साडी बघते गणपतीला जाऊ शकत नाही तर बघायला. हे कितीला आहे? 500 रुपये. कुठली घ्या 500. कुठली साडी घ्या 500 रुपये. शर्विल विचारतो कोणती आवडली. काय शर्विल विचारतो कोणती आवडली. तू घेणारच का? तू घेऊन देतो मम्माला. हो चल. चांगलं आहे कलेक्शन. त्यांनी ना माईक रेकॉर्ड केला होता. 1400ची साडी 500 500 500. चला चला. एक जण तर काय बोलत होता माहिती आहे का? चोरी करके लेके जाओ साडी, चोरी करके लेके जाओ. 1400ची साडी चला 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 500ला असं बोलता तिथं फुकट. लगाओ ना आप उसको मेरी वीडियो में. बस बोल रहे तुम. चलो शर्विल. हैप्पी हैप्पी आहे रे ठेवलं. आता मी आणि शर्विल इथे जेवायला आलो हॉटेलमध्ये आणि शर्विलने ऑर्डर केले. काय ऑर्डर केलंय तू? पनीर आणि चपाती ऑर्डर केली आणि व्हेज थाली. तरी पण हे चालू आहे त्याच्या पुण्यातल्या गणपती तिथे. आता खाऊ नंतर बोलू. मी बोलू. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचा 1. आणि शर्विलला खूप थंडी वाजत होती. तसं तुम्ही ते व्हिडिओत बघितलं की तो बोलतो की मला थंडी वाजत होती. सो असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप मेहनतीने ब्लॉग बनवला आहे. खूप गर्दी होती. जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सगळं दाखवण्याचा ट्राय केलेला आहे. आणि येताना पूर्ण आम्हाला 1 तास लागला. त्याला जॅकेट घातलं तरी एवढी थंडी वाजते. बरं झालं आम्ही बाईक घेऊन गेलो, कारण तिथे कारला तर जागा नव्हतीच, पण ऑटो किंवा कॅब हे सुद्धा काही जाण्यासाठी जागा नव्हती. बाईक तरी थोडी पुढेपर्यंत जाऊ शकत होती, जिथे ड्रामा किंवा गणपतीचा डेकोरेशन होतं तिथपर्यंत जाऊ शकत होती बाईक. सो आम्ही एका ठिकाणी पार्क केली आणि बाकी सगळे जेवढे पॉसिबल होईल तेवढे सगळे देखावे केले. शूट पण केलं काही ठिकाणी जिथे अलाउड नव्हतं, जिथे जास्त गर्दी होती तिथे आम्ही शूट करू शकलो नाही. सो बस असा होता आजचा व्लॉग. यावर्षीचं डेकोरेशन आम्ही जेवढं पॉसिबल होईल तुम्हाला दाखवलं. कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
भेटूया लवकरच. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय बाय. हे बघा मला लाईट खाऊचा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लागलं ना इट्स ओके. लाईक करा, शेअर करा, भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ. सबस्क्राईब करा, शेअर करा, खाऊ घ्या, शेअर करा. दर्शन बोल बोल. दर्शन Do like, share and subscribe to our YouTube channel. YouTube channel. बाय बाय. Bye.